बेकायदेशीरपणे दाखवा ते रस्त्यावर एमआयडीसीच्या हाती जायला एमआयडीसी अधिकाऱ्यांना राईट तुम्ही प्रशासनाला तुम्ही करा हो फोन तुम्ही करा फोन नाही करते बीजेपी काय असेल ना तुमचा आदेश आला फोन करा हॅलो हॅलो हां नाही तुम्ही असं ठीक आहे तुम्हाला तहसीलदारांची ऑर्डर आलेली आहे आम्हाला आता तुम्हाला काल व्हॉट्सअपला टाकलेलं आहे एमआयडीसीने सर तुम्हाला काल व्हॉट्सअपला टाकलेलं आहे आम्हाला पण परवाच आली आहे ऑर्डर आम्ही लगेच तुम्हाला काल टाकलेले आहे सर त्यामुळे आम्ही काय बाकी आपली जे हद्द आहे ना प्लास्टिक ते दाखवलेलं आहे हां मग आम्ही आपली हद्द फिक्स करतोय ना हां 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 आमचे सर्व दस इंच फक्त पॉईंट आपण कमी नाही मी ते बोललो त्यांना आता त्यांचं काय झालं की एमआयच्या टीमशी त्यांना फोन लावून दिला होता तुम गाड़ी अंदर लगा दो हा मोकळा करायला लागेल त्यांना ती सांगितले फक्त आज काय झालंय हो आमणारी हा बरोबर आहे त्यांना ती मी कल्पना दिली त्यांच्या दोन वकिलांना हां फक्त आता त्यांचं जे एकच विषय आहे तो मूळ मालक तो कलशेट्टी हां मूळ मालकाला काहीच इन्फॉर्मेशन नाही पार्टी नाही आणि पलीकडचं जे कल्याणी आहे ते एमआयडीसीच्या बाहेरचं आहे तो प्लॉट नाही मी समजून घेतलं सर मी साहेबांशी बोललो साहेबांनी सांगितले काढा म्हणून मग प्रशासकीय यंत्रणा काय हे करते साहेबांची ऑर्डर झाली 6 महिने केस चालली 6 महिने केस चालू असताना नागरिकांना शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही मग नक्की काय करायचं मी 2 वेळा उपोषणाचं आंदोलन दिलं त्यावेळी सांगितलं मी तुमच्या शब्दाचा मान ठेवून सांगितलं की मी प्रशासनाला जे काही रीतसर कार्य असेल त्यासाठी मदत करतो अशी कुठलीही मुदत नाही सर माझं आहे ना माझं कॅविट दाखल आहे कोर्टात माझं प्रांतांकडे कॅविट दाखल आहे सगळं असताना मी रीतसर कार्यवाही केली नसताना माझी 5 वर्ष केस चालू असताना माझा रस्ता का कंपनीने बंद केला मी सर माझं प्रशासनाला विरोध नाही प्रशासनाला जर माझ्या गुन्हे दाखल करायचे असतील तर बिनधास्त करावेत माझी काही अडचण नाही आहे मी आजपासून उपोषणाला बसतोय मी तहसीलला ऑलरेडी लेटर दिलं होतं मागच्या वेळेस कंपनीने माझ्या खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला
प्रशांत जाधव या माणसाने तिथं कंपनीत येऊन मी काय केलं होतं, माझ्या प्लॉटमध्ये जायला मी जात होतो, माझ्या तिथं येऊन माझ्या खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला. माझ्या प्रमुख मागण्या आहेत, माझा रस्ता अडवलाय, माझा रस्ता खुला झाला पाहिजे, शिवरस्त्यावरलं अतिक्रमण काढलं पाहिजे, एवढ्या दोनच माझ्या प्रमुख मागण्या आहेत. आणि जर माझ्या गुन्हे दाखल करायचे असतील तर पहिले कंपनी आणि कंपनीच्या प्रश्नावर गुन्हे दाखल करा. नाही, कंपनीच्या गेट समोर बसलोच नाही ना मी. मी माझ्या शिवरस्त्यावर बसलोय. आता माझी कुठली अडचण नाही, आता माझ्यावर कुठले गुन्हे दाखल व्हायला मला तयारी आहे माझी, कारण मी आता कायदेशीर प्रक्रिया करून थकलेलो आहे. जर शेतकऱ्यांना न्यायच मिळत नसेल तर त्या प्रश्नाचा काय फायदा आहे, आणि माझ्या वकिलीचा तरी काय फायदा आहे. नाही सर, मी तुमच्या शब्दाला मान देतो. मी याच्या आधी पण प्रशासनाला सहकार्य केलं, ऑर्डरनुसारच काम केलं, मी सगळे नियम पाळले. काढ मग 4 दिवसांनी काढायचं ना, आज काढले नाही असं वेगळा काय फरक पडणार आहे. आत्ता वाजले किती? सर, सरकारी कामच असं आहे की सामान्य माणसाला न्याय मिळायला कुठंच प्रोसेस नाही. पैशावाल्यांची सगळी कामं होतात, फोनवर कामं होतात, गोरगरिबाचं कधीच काम नाही होत. तर तुम्ही देताय सगळं, तुमचं सहकार्य होतंय, पण आम्हाला जे अपेक्षित आहे आज सगळं असताना आम्ही काय लढाई लढत असताना आम्हाला अडचण कुठली आहे ना, नक्की प्रशासनाला अडचण कुठली आहे? 3:30 वाजता. काढा आमच्याकडे परवानगी घेऊ. रेकॉर्डवर आहे ना, ती फाईल तुम्ही आणायला पाहिजे होती. माझी काय चुकी आहे, मी सगळे मास्टर नकाशे दिले नाही ना, त्याचं काही मॅपिंग केलेलं आहे. यांनी पण मोजले, ग्रामपंचायतनी पण मोजले. बघा सर, जुनं जे आहे ना, एक सरळ सिंपल सांगतो, कारेगाव आणि कडलवाडी त्या 2 मधली शिवमधल्या शिवरस्ता नमूद आहे. आणि शिवरस्त्यावरून पूर्वीची गाडीवाट होती, वाहनं चालू होती. एमआयडीने ॲक्वायरेशन केलं, शिवरस्त्याचं ॲक्वायरेशन केलेलं नाही. जर शिवरस्त्याचं ॲक्वायरेशन केलेलं असतं तर सरकारी जागेचं ॲक्वायरेशन झालं म्हणून त्यात आलं असतं. मी दंडारे साहेबांशी त्यावेळेस सुद्धा बोललो होतो, तुमच्या सिनियर सर्वेशी सुद्धा बोललो होतो, कुठल्याही शिवरस्त्याचं ॲक्वायरेशन केलेलं नाही. ही जी होती ना, ही जागा ही शिवरस्त्याचीच होती. बरोबर आहे, रेकॉर्ड आहे ना, मग तीच मी सांगतो, फाईलला सगळं जोडलेलं आहे. याचं कल्याणीची मोजणी झाली, कल्याणीची मोजणी तिथंच संपलेली आहे त्यांच्या बाउंड्रीला. इकडली मोजणी झाली, यांची तिथंच संपलेली आहे. ते फाईलला सगळं जोडलेलं आहे. जी तहसील समोर चालली ती फाईलला सगळं जोडलेलं आहे. बरोबर, एमआयडीसीने मोजून सांगितलं, त्यांचं सांगितलं 46 गुंठे, वरची 5 गुंठे तुम्ही अतिक्रमण काढायलाच पाहिजे ना. आता मला कळत नाही, फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याला कायदा आहे का? काय सांगतो शेतपाण्याचा रस्ता काय सांगतो? इमिजिएट एक्झिक्युशन करा, इमिजिएट एक्झिक्युशन करा, अंमलबजावणी करा ना. अडचण काय, अडचण कुठली आहे? फक्त कंपनी कडून सर्वसामान्य शेतकऱ्याला काहीच किंमत नाही का? फक्त ते चाललंय, फक्त कंपनी आहे म्हणून कार्यवाही करत नाही का आता कोण? मग एवढं सगळं अतिक्रमण, एवढी सगळं काढले, याचा फायदाच काय ना? आम्ही फक्त कागद रांगवायची का दिवस? अहो साहेब, माझ्या बापाला आहे ना अर्धा किलोमीटर कांद्याची गोण उचलून घेऊन जावं लागतं. आजही रोज शेतात पाणी चढलं तर काढून शेतात जाता येत नाही. काय करणार आहे? 5 वर्ष 2020 साली केस दाखल केली, 2025 ला निकाल लागला. का नाही माझा रस्ता खुला करून दिला? बरं, मी ही केस दाखल केली, एमआयडीसीने लिहून दिलं की माझं 46 गुंठे, यांचं 51 गुंठे भरतंय, 5 गुंठ्याचं अतिक्रमण आहे. तुम्ही अतिक्रमण नाही काढायचं, मग कोणी काढायचं? आम्ही कोर्टात गेलो, आम्ही भांडतोय. किती दिवस भांडायचं ना? आता एवढे याच्यावर 2 दिवस थांबा. अजिबात नाही थांबू शकत मी. का थांबायचं? आम्ही कोणासाठी थांबायचं? ऑर्डर आम्हाला माहिती, ऑर्डरसाठी थांबल्यात, येऊन त्याला किती कोर्टाकडे जाणार, तुम्ही त्यांची द्यायची घ्या. आम्ही थांबायचं कोणासाठी? मग 2 दिवसात 2 दिवसात आम्ही काय हे करून देतो म्हणून. नाही बसणार, साईडला बसणारच नाही आता. माझं संपलंय, ट्युशन संपलंय माझा. बरोबर आहे.
ऐकू शकत नाही. माझं मी ऐकूच शकत नाही. ऐकूच शकत नाही. तुम्ही असं कायदा हातात घेऊ कसला माहिती कायदा घेणार हातात मी आज कायदा घेणार माझ्या स्वतःसाठी शेतकऱ्यांसाठी घेणार आहे कायदा. तुम्ही कायद्यासाठी गेले लढणार 6 वर्ष लढतोय मी मला काय मिळालं तुम्ही कायद्यासाठी लढणार मग आता थोडंसाठी आले तुम्ही काय नाही करणार. मी ऐकूच शकत नाही. एवढे दिवस ऐकतो यांनी फक्त सांगायचं हा माझा अधिकार नाहीये. एमआयडीसी माझा अधिकार नाहीये. अरे काय करायचं शेतकऱ्यांनी. सगळं खरं आहे पण तुम्हाला आता त्याच्यातून जावं माझ्या बाप्पाला रोज 50 किलोची गोण घेऊन जावं लागतं. काय करायचं. काय चुकलं माझं. मी 5 वर्ष केस लढली. कोर्टाने आदेश दिला. काय केलं त्याचं. सगळ्यांनी फक्त कायदे दाखवले. कायदे फक्त शेतकऱ्याला आहे. यांनी काय केलंय. कायदे फक्त सर्वसामान्याला कायदे. पैशावाल्याला काहीच कायदे नाही. पैशावाल्याने म्हणायचं ही माझी जागा ही तुझी जागा. योग्य ठिकाणी माहिती पाहिजे मांडली ना. अजून कोणाकडे मांडायची. 5 वर्ष तहसीलदारांकडे मांडली. परत 6 महिने एमआयडीसी मांडली. परत 6 महिने तहसीलदारांकडे मांडली. आज काय आलं. तुम्ही त्या दिवशी म्हणले तारीख द्या लवकरची द्या जवळची द्या तुम्हाला सगळं सहकार्य आहेच की अहो सहकार्याचा विषय नाहीये पण जे प्रत्यक्षात जिथं आहे, कायदेशीर अडचण आहे काय तिथं तुम्हाला exhibition सांगितलं करत नाही. पाहिजे तुम्हाला काय कायदेशीर exhibition करत नाही. तिथं कायदेशीर अडचण आहे ती तुम्हाला सांगितली पाहिजे ना ही कायदेशीर अडचण अडचण आहे. कायदेशीर मलाही कळत नाही. समजा तुमचं महसूल पंचनामा करून गेलं. महसूल झोपलं होतं का. कलशिट्टीला नोटीस दिली. कलशिट्टी आलं नाही यात माझी चूक आहे. प्रशासनाने गेट बंद केलं यात माझी चूक आहे. आदेश असताना कोर्टाचा आदेश असताना कसं काय बंद केले यांनी. कोणाला आदेश? आज आहे ना यांना कोर्टाचं काय ऑर्डर आहे की कुणी जायचं ते रस्ता ठेवायचा. आज इथून माझा जोपर्यंत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही ना तोपर्यंत प्रवीण कळीले उठत नाही. जे गुन्हे दाखल व्हायचे ते होतील. नाही ना ते आदेश कोणाला होते ती कोर्टात? दोन्ही पार्ट्यांना कंपनीला पण आणि आम्हाला पण जायचं ते रस्ता खुला ठेवणार. रस्ता जर खुला होत नसेल तर इथंच आमरण उपोषण होणार. आणि जे होईल ते होईल. कंपनी बंद तर कंपनी बंद. मी पण अख्खं गाव अख्खी वकिली अख्खी आणून बसवतो. एवढा मी बोललोय ना 10 मिनिटं चालू कंपनी कार्यवाही करणार कोण. प्रशासन म्हणते आम्ही नाही कार्यवाही करणार. प्रशासनाकडे एवढे दिवस चालले काय नक्की. कंपनी भारताची माल आहे कसं काय असतं ऑर्डर इतके दिवस ऑर्डर झाली कसं काय. एवढं दिवस कंपनीला म्हणणं दिलं त्याचं तसं काय. कंपनीने आपल्या सगळ्यांना गळ्यात बांधलं आणि आपण त्याच्या पायावर ऑर्डर आहे ना. लोखंडे साहेब मला 5 मिनिटात निर्णय द्यायचा. काय करायचं तुम्ही हो किंवा नाही एवढंच सांगा मला. मी एवढे दिवस ऑर्डर झालं काय. एवढं दिवस काय चाललं. त्याच्यात कुठं शेती आलाच नाही ना आलं नाही तर आमची काय झाली सगळं झालंय ना. मुळात त्याचं 5 गुंठे अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण कोणाचं आहे. एमआयडीसी म्हणते आम्ही नाही पाडू शकत. तहसील म्हणते आम्ही नाही पाडू शकत. मग ऑर्डर कायची. ऑर्डर मध्ये रितसर म्हणले अतिक्रमण काढा म्हणून. ऑर्डर मध्ये काय झाले मला एक कळत नाही. प्रशासन ऑर्डर देते का प्रशासनाला वरून कोणतरी ऑर्डर देते. या कंपनीचं नाव आले फोन आला का लगेच सगळं फिरलंय. काय झालं फोन आल्यावर सगळं कार्यवाही करायची झाली. अतिक्रमणचं मार्किंग झालं. याच्यावर अतिक्रमण नाही एमआयडीसी नाही म्हणलं कार्यवाही कोणी करायची समजा एमआयडीसी आदेशामध्ये काय झाले आदेशामध्ये रोज जो कंपनी आहे मग मूळ मालक जो कलशिट्टी तो आलाच नाही. बरं मी मला एक सांगा कलशिट्टी नाही आहे. कलशिट्टीचं क्षेत्र किती आहे 46 गुंठे बरोबर. मग 51 गुंठे 5 गुंठे अतिक्रमण हे कोणाचं आहे. हे कोणाचं आहे एवढंच सांगा मला. कंपनीचं आहे का नाही.
साहेबांना काय म्हणायचंय त्या ऑर्डरमध्ये रोटरीच्या कलशेट्टी असताना द्यायला पाहिजे. पण तुम्ही 3 वेळा नोटीस दिली. कलशेट्टीने काय केलं? काय केलं कलशेट्टीने? अतिक्रमण का नाही काढलं? तुम्ही मला फक्त एवढं सांगा, 46 गुंठ्यामध्ये अतिक्रमण कोणाचं आहे? 5 गुंठे अतिक्रमण आहे किंवा नाही? साहेब सगळं खरं आहे. आता मार्किंग झाले अतिक्रमण जे आहे पण तो कलशेट्टी रेकॉर्डवर नाही ना. त्यांना पळवाट भेटली ना ती. कलशेट्टी नसुद्या रेकॉर्डवर, कलशेट्टी जाईल ना कोर्टात. प्रशासनाने काय केलंय मग? कसं काय केलं मला एक कळत नाही. त्याला इंटिमेट केलं पाहिजे ना. त्याला उद्या आमच्यावर गुन्हा दाखल करेल. उद्या आमच्यावर गुन्हा दाखल करेल. माझ्या प्रॉपर्टीमध्ये मला त्याची प्रॉपर्टीज नाही ती. ठरायचं ना मग. तो मला सिद्ध करू द्या ना. ते मला संधी द्या ना. ते मला संधी द्या. मला सिद्ध करू द्या. तुम्ही द्या संधी त्यांना. आजचा आदेश पुढे. आजचा आदेश दिला तुमच्याकडे, आदेश दिला. पुढे आजचा आदेश. आपल्या हातीमध्ये अहो तुम्ही आपल्या हातीतून जातो ना, कुठल्या दिवशी घेऊन या. तर काय सांगाल मंडल अधिकारी म्हणून तुम्ही आज 4 जून 2026 रोजी कडेलवाडी आणि कारेगाव ह्या शिवरस्ता मोकळा करण्यासाठी आला होतात. मोजणीदार पण होते, MIDCचे पोलीस अधिकारी पण होते आणि तुम्ही पण मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी वगैरे सगळे होते. तर हा रस्ता मोजून झाला आहे पण खुला झाला नाही. तर काय कारण होतं या शिवरस्त्याचं खुला नव्हतं? मान्य तहसीलदार साहेबांचे आदेश या पूर्वीच झालेले होते की या रस्त्यामध्ये एक कंपनी आहे. त्या कंपनीने बांधकाम करून तो रस्ता अडवला आहे आणि MIDCच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष मोजणी करून ते अतिक्रमण आपल्याला हद्दी आणि पुन्हा त्याच्या या ठिकाणी आज दाखवलेलं आहे. परंतु त्या कंपनीचं जे आहे ती कंपनी त्या ठिकाणी भाड्याने आहे. या कंपनीचे मूळ मालक कोण कलशेट्टी आहे असं या ठिकाणी आल्यावर कळालं आहे आणि कलशेट्टी यांना याबाबतचं इंटिमेशन झालं नसण्याची शक्यता आहे. कारण त्या आदेशामध्ये त्यांचं नाव नाही आहे आणि थोड्या तांत्रिक अडचणीमुळे आज तो रस्ता खुला करण्यात आलेला नाही आहे. तरीही प्रशासन येत्या 2-3 दिवसात कलशेट्टी जे मूळ मालक आहेत त्यांना रीतसर नोटीस बजावून त्यांचं जे काय म्हणणं असेल ते मुदतीत घेतलं जाईल आणि त्यानंतर ही कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाईल. जर शिवरस्ता कोणी अडवत असेल तर शिवरस्ता हा खुला होणार. शासनाचे याबाबत अतिशय कडक निर्देश आहेत. माननीय प्रांतसाहेब, माननीय तहसीलदार साहेब हे पण या रस्त्याबाबत आग्रही असतात आणि त्यांच्या आदेशानुसार रस्ते खुले केले जातील.